नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात आलेली आहे। पण इतकी पण आनंदाची गोष्ट नाहीये, कारण पदांची संख्या जी आहे ती जर आपण बघितली तर खूपच कमी आहे। राज्यसेवेमार्फत जी पदसंख्या आहे ती फक्त 79 आहे आणि त्याचबरोबर जे काही वनसेवेचे जे काही पद आहे तर त्याच्या पदांची संख्या फक्त 8 आहे। अशा केवळ 87 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। पण मित्रांनो, या जाहिरातीमध्ये अजून जागा ज्या आहेत दरवर्षीप्रमाणे वाढतील। आता त्या किती वाढतील, काय वाढतील हे आपण पुढे बघूया। मात्र आता तर ही 87 पदांसाठी जाहिरात जी आहे ती आलेली आहे। मग आता ह्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा जी आहे ती 31 मे 2026 रोजी होणार आहे। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो, तर तुम्ही अर्ज जे आहे ते 31 डिसेंबर पासून सादर करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक जो आहे ऑनलाईन पद्धतीने ती आहे 20 जानेवारी। आणि जर तुम्ही डीडी वगैरे भरून अर्ज सादर करणार असाल तर ती लास्ट तारीख आहे 22 जानेवारी। आता या व्यतिरिक्त या ऍड मध्ये काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर मित्रांनो, या ऍडव्हर्टाइज मध्ये जर आपण बघितलं तर वयोमर्यादा एकदा मी तुम्हाला सांगून देतो। तर वयोमर्यादा बघा, जे काही ओपन मध्ये येतात त्यांच्यासाठी वयोमर्यादा 38 वर्ष आहे। जे आपण जर बघितलं मागासवर्गीय अनाथ आहे त्यांच्यासाठी 43 वर्ष, खेळाडूंसाठी 43 वर्ष, मग ते ओपन मध्ये येणारे असू द्या किंवा आरक्षित जागांसाठी असू द्या। त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर माजी सैनिक जे असणारे तर त्यांच्यासाठी एज लिमिट 43 वर्षाचं आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी जी काही एज लिमिट आहे ती 45 वर्ष एवढी ठेवण्यात आलेली आहे। सिलेबस तुम्हाला माहितीच असेल। याचे पूर्व परीक्षेचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 जो असतो तो जीएसचा असतो, 100 प्रश्न 200 मार्क असतात। आणि पेपर 2 जो असतो तो सीसॅटचा असतो, 80 प्रश्न आणि 200 मार्काचा तो पेपर आपल्याला बघायला मिळतो। तर मित्रांनो, 31 तारखेला पूर्व परीक्षा होणार आहे। तुम्ही आतापासून योग्य ती तयारीला तुम्ही लागायचंय। जर तुम्ही सिरियसली तयारी करताय तर तयारी तुमची आतापासून सुरू झाली पाहिजे, ना की परीक्षेच्या 1 महिना अगोदर, 2 महिने अगोदर, 3 महिने अगोदर। आतापासून व्यवस्थित तयारी करा आणि जवळपास 120-130 मार्कांचे जीएस 1 मध्ये पडतील एवढ्या मार्कांची तयारी आतापासून सुरू करायची आहे। निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल। थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। चलो बाय बाय, जय हिंद।